सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोलापूरचा जो B2चा प्रश्न होता, जवळपास 30,000 लोकांचा प्रश्न होता, ज्यात 9,000 साधारणतः कुटुंब होते आणि 850 मिळकती. ब्रिटिश काळापासून प्रलंबित असलेला हा विषय होता. स्वतः सुशीलकुमार शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाही हा प्रश्न सुटू शकला नव्हता. ते स्वतः राहत असलेल्या घराचाही प्रश्न काल देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून चंद्रशेखर बावनकुळे साहेब महसूल मंत्री म्हणून आमचं काम मार्गी लागलेलं आहे. ज्या मिळकतीला उदाहरणतः 1,50,00,000 रुपये भरावे लागायचे सरकारकडं, ते थेट 2.5 लाखापर्यंत या सरकारने खाली करून दिलेले आहेत. सगळ्या कामगारांच्या चाळी जी 125 वर्ष जुन्या आहेत, ज्या दुमजली आहेत, कधीही पडू शकतात, जीवितहानी होऊ शकते, त्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न या ठिकाणी निकाली लागलेला आहे. आणि या अधिवेशनाच्या काळात सोलापूरची एक विशेष बैठक आयोजित CM साहेबांनी केली होती. यात जो उड्डाणपुलाचा प्रश्न आहे, ज्या आमच्या भूसंपादनाचा विषय अडकला होता केंद्र सरकारकडं, त्याचाही निर्णय लागलेला आहे. आणि सोलापूर शहराला 1,378 कोटी रुपयाची पाईपलाईन रोजच्या पाणीपुरवठ्यासाठी मंजूर झालेली आहे. त्याची निविदासुद्धा 30 नोव्हेंबरच्या आत पूर्ण करण्याची सूचना या अधिवेशनात CM साहेबांनी प्रशासनाला दिलेलं आहे. कालच प्रवीण सिंग परदेशी साहेब सोलापूरला जाऊन ह्या अनुषंगाने काम करत आहेत. तर सोलापूरचा हा B2चा विषय, उड्डाणपुलाचा विषय आणि पाणीपुरवठ्याचे हे 3 महत्त्वाचे विषय जे अनेक दशकं निघाले नव्हते, ते आज या ठिकाणी पूर्ण होत आहेत या अधिवेशनात. बातमी म्हणजे थोडक्यात.